तसे ठिकाणी मेधाऋषी सुरत राजाला कथा सांगत आहे. ज्यानं 9000 श्लोकाचा पुराण मार्कंड ऋषीने तयार केलेले ते मार्कंड ऋषी आपल्या शिष्य वर्गाला सांगत आहे. तेच तुमचं आमचं भाग्य आहे. भाग्य जर नसत आपण छत्रकाली आलं नसताना ऐकायला मिळालंच नसतं. पण पूर्वार्जित काहीतरी आपलं पुण्य आहे म्हणून देवीचं महात्मा ऐकायला मिळत आहे. पुढे कशा प्रकारे कथा होती, कशा प्रकारे देवी अवतार घेतली आपल्याला सविस्तर पुढे ऐकायचं. सोत श्रवणता करी कथना सर्व ऋषी करते श्रवण तिची कथा तुम्हा सांगेना एकाग्र चित्ते श्रवण करा. कथा दोघ जणांनी सांगायची. तिसरी कथा सूत मुनी नेमिसारला त्या ठिकाणी म्हणजे हरिद्वारच्या जवळ 88,000 ऋषी भागवत पुराणामध्ये सुद्धा वर्णन आहे, शिवपुराणामध्ये वर्णन आहे. त्या ठिकाणी कथा सूत मुनी सौनकाधिक जे ऋषी होते त्या ऋषीला सांगू लागलेले. राणी पडल्यावरी चंड मूर्ती पावला असता मोंड उरले सांगायचा का प्रचंड राणी पडले असताय पडलं नाही तर मरणार नाही का वाचणार आहे का? पडलं पडलं गेलं 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 मेलं. जर नक्षत्राच्या ठिकाणी चंड आणि मुंड हे कशापासून जन्म झाला होता? मनापासून असणारा मुंडाचा जन्म झाला होता आणि चंडाचा जन्म कशापासून झाला होता तुम्ही कथा ऐकून घ्या. भगवंताच्या कानाच्या मळापासून मुंडाचा जन्म झाला. लक्ष ठेवा थोडं. मुंडाच्या मनाच्या कानाच्या मळापासून त्याचा जन्म झाला होता. दोघी जणांचा नाश केला या भगवतीनं. तो दत्तेश्वर शुंभ तत्काळ क्रोधायमान तैसा नुसुंभ यापना क्रोधायमान झाला. आता शुंभ शिल्लक राहिलेला तो शुंभाला रागायला. जसं इस्त्यामध्ये लोखंडाचा गोळा घातल्यानंतर तसा बाबा लाल झाला. देवीकडे निघाला. ते दोघे प्रतापी केवळ ज्या पुढे काळे कापे चळचळ शुंभे बोलावून दैत्य दया त्यात सांगता झाला. दोघे जण मारले तर दोघे जण तयार झाले. शुंभ आणि निशुंभ हे दोघे जण असणार देवीवर चाल करून आले. बोला त्यामध्ये थोर थोर विषय मुखे सरदार उदा युद्ध नामे असुर किंवा उदा ये असं दिले. याच्यामध्ये पोटपोट झाले. नावारूपानं जसं नाव होतं तशी त्यांची करणी होती, शौर्य होती, शक्ती होती, धारणा होता आणि कर्तृत्ववान हे दैत्य आणि त्या ठिकाणी आलेले ते आपापले युद्ध लागून चंडिकेशी युद्ध निर्वाण करणे आहे रांगणे. देवी आमचे एवढे जात भाई मारलेस ना बराबर मारलेस काय काय हरकत नाहीये. पण आम्ही आता तुझ्या बरोबर युद्ध करण्यासाठी आलेलो म्हणून त्या देवीला पुकारलेला आहे. आज माझे आज्ञा करून निघाले शस्त्रास्त्रे घेऊन पाठीमागे न राहावे कोणी ती आज्ञा समजत. शुंभाने निशुंभाने सैन्याला आज्ञा केली घरी कुणी राहू नका. माझी आज्ञा माझ्या बरोबर युद्ध करण्यासाठी सगळेच्या सगळे निघा. कुंभ संख्येच्या सोराचा सरदार आत्वाजे कुंभ नामे दत्तेश्वर राज म्हणे ते आपला. सत्यवती एवढे होते का 84 लाख. पण काय संख्या आहे काय देते आपण बी देतेच. आपलं कर्म बदलले की दैत्य आणि कर्म बदलले की साधू दोन भाव आहेत. त्या काळात होते. पहिल्या सत्ययुगामध्ये 31 फुटाचा माणूस होता. राम अवतारामध्ये 21 फुटाचा झाला. द्वापार युगामध्ये 14 फुटाचा झाला आणि कलियुगामध्ये 7 सुद्धा मानायची गरज राहिली नाही. 5, 5.25, 5.5, 6 शिडूल पाणी गेलं. त्या काळातले दैत्य युद्ध करण्यासाठी सगळेच्या सगळे जातभाई हाताळले गेले. जय महादुर्धर प्रसारखे क्रूर असंख्य सेनेचा अधिकार एकाक जवळके. शुंभाने निशुंभाने आज्ञा केली आहे. प्रलयकाळीच्या रुद्राप्रमाणे त्यांच्याकडे ताकद होती. सर्व सेना घेऊन हे शुंभ आणि निशुंभ देवी बरोबर युद्ध करण्यासाठी निघाले. ते राजा आपले सैन्य घेऊन आज निघता युद्ध लागून शस्त्रास्त्र युद्ध सर्वांनी चंडिकेशी करावे. बघा शिकारीला जायचं म्हणजे शस्त्रास्त्र घरी ठेवून जायचं नाही. शिकारीला जायचं म्हणजे शस्त्रास्त्र बरोबर घ्यायचे तर युद्धाला जायचंय. हे सगळेच्या सगळे ढाल आहे, तलवार आहे, भाला आहे, भरच्या आहे, कुऱ्हाड आहे आदी करून शस्त्रास्त्र घेऊन निघाले. दैत्य 50 ते जरा 50 दैत्य 50 प्रदय नामे केवळ
आठवा 50 कोटी सकळ असुर कुळे जाणवे 50 कोटी दैत्य पुढे मी मांडणारे नावाजल्या गेलेले युद्धभूमीमध्ये युद्ध करण्यासाठी आणि 50,000 त्यांच्या मागे लेची पेचे होती. एवढे म्हणजे असणाऱ्या 50 कोटी 100 कोटी सेना हे सगळेच्या सगळे घेऊन निघालेले आहेत. होत भेद करून अर्थ तो तेच काढला होता अर्थ जासी संशय त्याने जासी हे संशय त्याने जरा ओळखूच आहे ना हाय का ना यथार्थ यथार्थ मोबाईल मध्ये लावतो एक मोबाईल बरोबर द्या बरोबर ते राजे निघतो सत्वर युद्धाला जे सज्जमे सेनापतीची जिथे होते त्यांच्याकडे सैन्याची उभारणी केलेली होती. सेनापतीने सैन्याला आज्ञा दिली की आपापले सैनिक निघाले. धम्र नामाचे आठवत त्याची को असती शत ते युद्धाला जे सत्वर निघतो माझ्या आज्ञा करून धुम्र नावा राक्षस होता धुरासारख्या वर्णाचा होता तो. मला पहिल्या सुरू रामायण सांगायला सुरुवात केली आणि असा शब्द धुम्र वर्णाचे वानर किष्किंधेच्या ठिकाणी गोळा व्हायला लागली होती. मला कळालंच नाही. 15 ओळ्या सांगितल्या होत्या आणि धुम्र वर्णाचे वानर गोळा व्हायला मला काही कळालं नाही. उंडली कधी तो शब्द अजित आलाय. हा धुम्र नावाचा वानर धुरकट आकाराचं शरीर होता. त्यानं 50 कोटी सेना हाकायला गेलेली आहे. एका कुळाची संख्या केवळ 71 राजसक तो सर्व आपतांचा मेळ कुळ असं म्हणत एका कुळातले हे राक्षस आणखी नाही तर 100 जिथे लाखावर येते एका कुळातली सेना त्या ठिकाणी बोलावं लागले. असे कितीतरी कुळ जिथे होते आणि त्या कुळातले सर्व सेनापती आपापली सेना घेऊन या 2 राज्याच्या किंवा 2 दैत्याच्या माध्यमामधून निघालेले आहेत. पुरुष दुसरा अर्थ समुदाय म्हणत यथार्थ आसुर शुंभ बोलीला समर्थ त्याच्या सर्व अलीकडच्या भागामध्ये भाषेमध्ये कुटुंबातला प्रमुख गावातला प्रमुख देशातला प्रमुख तालुक्यातला प्रमुख अशा प्रकारची जी काही सेना आहे ती सर्वच्या सर्व सेना घेऊन निघालेली आहेत. कलकाचे वंशी झाले कालक नामाते पावले जे काळाचे कंतू लागले कोटे पळसे म्हणून असणारे काळ रूपाने जे जन्माला जे ध्यान केले त्यांचे कालिके अशा प्रकारचे नाव पडलेले आहे. ते काळाप्रमाणे धुरंधर अशा प्रकारचे राक्षस आहेत. या शुंभ आणि निशुंभाने चेतन शक्ती दिल्यामुळे सगळे निघू लागले. ते कालक महासुर युद्धाने होत सत्वर सैन्य घेऊन अपार चंडिकेशी झुंगावया कालिका असुर आहे आपली सेना बरोबर घेतली आहे आणि चंडिका देवी बरोबर युद्ध करण्यासाठी हिमालयामध्ये निघाले. बोला वंशी जन्मले दोर ऐसे नाम पावले आज युद्धाने गोत बले सैन्य सहित आपुल्या. आपलं संपलं की कुठेतरी तरी बुद्धी या ठिकाणी विनाशकारी विपरीत बुद्धी तुम्हाला आम्हाला सुचल्याशिवाय राहतच नाही आणि तिथं आपण गेल्याशिवाय राहत नाही. हे घटनात्मक विषय तर त्यांची बुद्धी फिरल्या गेली. त्याने सांगितलं कालिकेने चला मला युद्धाला म्हणजे याचं संपलं देवी मारल्याशिवाय सोडत नाही. आता जे मरे वंशी जन्मते मोरे नामाते पावते ते युद्धाने गोत निश्चिते आज आपल्या सैन्याचे काही दैत्य मौर्य वंशामध्ये जन्मले होते. आता भागवत पुराणामध्ये वर्णन आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये वर्णन आहे कोणत्या वंशात कोणते राजे झाले किती वर्ष जगले किती वर्ष राज्य केलं. हे मौर्य वंशी काही राक्षस जिथे होते. आता भविष्य म्हटलं की सगळे आपण त्याच्यामधले त्याही काळात असताना आता ते होतात आता ते आहेत. हे मौर्य वंशातले दैत्य होते. त्याच्यातला सेनापती होता. आपली सेना घेतली युद्धाला निघाला. कालिका वंश उत्पन्न कालिके नाम विधान ते सर्व या सुरगण युद्धाला निघत वंशामध्ये आणखीन काय म्हणजे म्लेच्छ अलीकडच्या भाषेमध्ये म्लेच्छ म्हणजे मुसलमान या वंशामध्ये काही जन्मलेले होते. ते म्लेच्छ राजे देखील युद्ध करण्यासाठी निघाले. हे आज्ञा युद्धाशी निघाले वेगेचे घेऊन अपार सैन्याचे देवीसह युद्ध करा. कारभारीने सांगितले सगळे काम घरातले करून टाका मी तो चक्किया जाऊन येतो. नाही करावं तर फजिती होणार आहे. मग त्या कालिकेने सांगितलं चला युद्धाला सगळेच्या सगळे निघाले. या परी सर्व आज्ञा पुन्हा सुरपती शुंभ जाण जयाचे भय कृत शासना तोय निघता झाला. नाही जावं राजा बोलत आलं. राजाने सांगितले राजाचा आदेश आहे नाही केलं तर तो राजा शिक्षक केल्याशिवाय सोडणार नाही. सगळी सेना निघाली. राजा देखील त्यांच्या बरोबर निघाला. असंख्यात महावीर निघाली निघाला सत्वर चतुरंग सेना पार अंत नाही मोदिता. असंख्य सेना बरोबर निघालेले हत्ती स्वार आहेत रथस्वार आहेत
घोडेस्वार आहेत आणि पायदळ सैन्य आहे. 4 प्रकारचं सैन्य निघालेलं आहे. त्याच्याबरोबर असूनमध्ये ते देखील निघाल्या गेलेलं आहे. ते सैन्यात मायाची असुर 10 दिशा पृथ्वी अंबर भरून अपार चालले. ते राक्षस नव्हते, त्यांना जिथे असणाऱ्या विद्या येत होती, त्यांना विद्या येत होती, गुप्त विद्या येत होती, प्रगट विद्या आणखी येत होती, जारण मारण उच्चाटन. त्या आता नवनाथामध्ये येते बघा सगळं. ती विद्या त्यांच्याकडे प्राप्त होती त्या राक्षसाकडं, आणि त्या विद्याच्या माध्यमामध्ये जे काही वीर होते निघाले पुढं. असंख्य असुर घेऊन सुमासुराला युद्ध लागणे ऐसे चंडिकेने पाहुणे टनत्कार करीत झाले. पुष्कळ अशा प्रकारची सैन्याबरोबर घेतलेली आहे. हिमालयाच्या ठिकाणी जाऊन पोहोचला. देवी माता वाटच बघत होती कोण कोण गिरायक आपल्याकडे ते दुकानाला ती, आणि दुकानाला गिरायक आलेलं परत महागारी जाऊ द्यायचे नाही. देवीने ठरवलं होतं, नाहीतर पुन्हा माल दुसरा मिळणार नाही त्यांना. म्हणून देवीने ठरवलं, यायला लागली सेना तयार झालेली आहे भगवती. देव धनुष्याचा टणकार त्याने भरले सर्व अंबर भूमीशी कंपत सुटला थोर शेष धरे सकेना. देवाची बरोबरी कोणाच्यानच होत नाही, दैत्याची सुद्धा होत नाही. देवीने धनुष्याची दोरी ओढली आणि सोडून दिली. आता सोडून दिली, जसे खिलारीला भूकंप झाला ना तशी पृथ्वी मातेची अवस्था निर्माण झाली. समुद्राचं पाणी हेलकावे खाऊ लागलं. ही पृथ्वी माता डळमळ डळमळ करू लागली. 10 दिशेला आवाज कोणत्या गेला. त्यात नाद ब्रह्मांड गोळे त्यात घंटा नाद ते काळे करते झाले जगदंबा. हात त्या धनुष्याची दोरी ओढली, सोडून दिली. एक आवाज झाला. पुन्हा सिंह गर्जना मोठ्याने केली, तो एक नाद झाला. आणि पुन्हा इंद्राने घंटा दिलेली होती हत्तीच्या गळ्यातली, त्या घंटा वाजवायला चालू केली. काय झालं असं आपल्यासारखी तर त्या काळात असते त्या जाग्यावर, पण तिथं त्या आवाज झाला. सगळेच्या सगळे घाबरले. पुढे काय होत आहे. घंटाचा नाद भरला दिग्गज करणे तो नाद ब्रह्मांड कोणी देव भयभीत झाले. ती घंटाची आवाज झाला. त्या युद्धभूमीच्या ठिकाणी त्यांचे हत्ती घेऊन गेलेले होते. त्यांच्या कानामध्ये तो आवाज घुमला. त्या वेड्या सारखी त्यांची अवस्था निर्माण झाली. युद्धाकडे जावं का, देवीकडे जावं का, माघारी जावं का, जावं कुठं. ते पसरून मुख चामुंडा देते झाले हात भयभीत 14 शोक होते झाले ते दवा. त्या रणभूमीच्या ठिकाणी झाला. तदनंतर चामुंडेनं मोठ्याने हात मारलेली आहे. जसा संचार झाल्यानंतर हे किलोने मारतात ना, आमच्या देशा अंगात संचार होते. तुम्हाला दाखवू का कसं होते, पण दिसणार नाही. तुम्हाला दिसणार नाही, पण तरी दाखवतो. लक्ष बघा, लक्ष करा बरं का. बारकाई कोणा मात्र दाखवले नाही. बघितलं का? संपला विषय. एवढंच होतं. आणखीन तुम्ही बारकाईने निरीक्षण करा. परमार्थ करत असतात, भजन करत असतात किंवा देवपूजा करत असतात, तुम्हाला जांभळी डोळ्यातून पाणी, आणि देव जर सानिध्यामध्ये असेल तर नुसतं असं होणार, संपला विषय. पुन्हा नाही असं आपण समजायचं की आपल्या देव सानिध्यामध्ये कुठेतरी घोटाळा आहे. असा ते देवीने मोठ्याने हाहाकार केला. वरचे 21 बोर्ण, पृथ्वी तल पाताळ सगळे 7 पाताळ खाल्ले. सगळेच्या सगळे हडबड उडायला गेली आहे. बोला. त्यात वाद्याचे गणचक्र त्याचा हाका आणि वार तुझं जसे सकाळ समुद्र टाक पाहते मर्यादा. गर्जना केली, सिंहाने गर्जना केली, गंगानाथ झाला. हे देवीचा नाद ऐकल्याबरोबर दैत्य उठले. मोठ्याने तिथे असणारे हात बोलले सरशी म्हणायला काही हरकत नाही. मोठमोठ्याने लागले ओरडायला. देवीचे काली चंडिका देखा महाक्रोध दैत्या सकाळी का नाश इच्छित झाले. कालिका आहे, चंडिका आणखीन आहे. या दोघी जणी मिळायला गेले. शक्ती काय धुरंधरीची आणखीन आहे. ती शक्ती तुमच्या आमच्या शरीरामध्ये वास करते. कालिका आपल्या शरीरात आहे, चंडिका आपल्या शरीरात आहे, जगदंबा आपल्या शरीरात आहे, रेणुका आपल्या शरीरात आहे, या रामाया आपल्या शरीरात आहे, इथं बसवलेली देवी आपल्या शरीरात आहे. त्याला माया म्हणायचं. ही माया आहे. ही माया इकडे बी जाऊ देत नाही, इकडेही जाऊ देत नाही, परमार्थ नीट करू देत नाही, संसार नीट करू देत नाही. ही माया म्हणायचे. मोह निर्माण झाला, मायेचं आगमन झालं. त्या मायेने गर्जना केली. कालीनं आणि तिथे असणार बरं का, चंडिकेनं गर्जना केलेल्या, दैत्यानं गर्जना केली. त्यानंतर नरेंद्र जाण ते होते झाले वर्तमान
सांगतो मी तुझं लागून एकाग्र चित्ते अवधारे. ऋषी सुरत राजाला सांगू लागलेला आहे, तिथपर्यंत कथा आली. पण याच्या नंतर पुढे काय झालं सविस्तर कथा सांगतो, ऐक पुढं. सर्व देवताचा व्हावा नाश, सर्व देवांचा उत्कर्ष, म्हणून शक्ती अवकाश सर्व देवांच्या पातळ्यात. कशासाठी कोणाचं कशासाठी बोलून त्याचं नाही म्हणे. आई राजे बाबा समोरासमोर देवाला वाटलं की एवढे राक्षस मारले. आपल्यामध्ये राक्षस काम आहे, क्रोध आहे, मद आहे, मसाले राक्षस आहेत. आणि आपला परमार्थाकडे जाऊ देत नाही आणि धडगत संसार नीट करू देत नाही. सगळे पाठीमागे लागलेले आहेत. देवाला वाटलं हे दैत्य जर मारले तर आपलंच राज्य. ज्या देवांचे जैसे रूप तैसाची त्यांचा शक्ती केवळ हरे हर ब्रह्मादी सकळ शक्ती रूपे पातले. शक्ती रूपे पातले. अगोदर सांगितलं होतं जगदंबेला कशा प्रत्येक देवताच्या मुखातून जे तेज निघालं त्या तेजापासून जिथे असणारं बघा देवीचं उद्भव जिथे झालेलं आहे ते देवाचं मानस होतं. आमच्यापासून जे उत्पन्न झालेलं आहे त्यांच्या करवी सर्व दुष्टांचा संहार जिथे आणखी व्हावा. म्हणूनच तो संहार आपल्यामधलाही व्हावा, आपल्यामधलेही विकार जावेत याच्यासाठी तर कथा ऐकायची आहे. नाही ते काय बंद पडले का याच्यावरतून नाही. आपल्यामध्ये काहीतरी काही भाव, वाचिक भाव, मानसिक भाव याच्यामध्ये बदल व्हावा, काहीतरी आचरणामध्ये बदल व्हावा याच्यासाठी कथा श्रवण करायची. आणि लावण्याचा उद्देश काय? आता चंडिका कोण होती, कालिका देव कोण होती, पार्वती कोण होती, रेणुका कोण होती का हे ऐकण्यासाठी आपल्याला कानांतरी शब्द जावेत याचं माध्यम आहे याच्यामध्ये. इंद्र स्कंदवरा नरसिंह याची देवांच्या शक्ती सर्व घेऊन आपला वैभव रूपभूषण चंद्रावरून यांच्या शक्तीपासून एक शक्ती निर्माण तिथे झालेली होती. आणि ते देव सुद्धा आपापल्या वाहनात बसले, खाली नाहीत उतरले. विमानामधूनच खाली काय होते बघा, कुठेतरी भांडण लागाव. बघ्याची जत्रा लय मोठी असती. ते बघे लोक देवाधिक सगळेच्या सगळे गोळा झाले विमानामध्ये आणि युद्ध कसे करतात पाहण्यासाठी तयार झाले. चंडिकेशी सहाय्य करावे दत्ताचे निर्मूलन वास्तव शरीरापासून निघून युद्धालागी पातल्या देवापासून निर्माण झालेली अतिमाया आणि त्यांना सहाय्य होण्यासाठी देवाधिक सुद्धा तयार झाले. प्रत्येक देवताच्या शरीरापासून एक एक देवी निर्माण झालेली आहे. आता एकटीच देवी नव्हती. त्या गणेश होता, शंकर भगवान असतील, विष्णू भगवान असेल, ब्रह्मा असेल, चंद्र असेल, इंद्र असेल, वरुण असेल, कुबेर असेल, त्यांच्या जिथे असणाऱ्या देहापासून एक एक शक्तीची निर्मिती झाली आणि त्या ठिकाणी देवीला सहाय्य करण्यासाठी तयार झाल्या. हा संयुक्त माने बसले स्पष्ट कमाला हस्ती धरले कुमंडलुले शोभा दाविले विमानामध्ये बसलेल्या कुमंडल धारण केलेलं आहे. बाण धनुष्य, बाण भाताडे सगळ्याच्या सगळं हातामध्ये आहे, तयार झालेली आहे. ऐसे ब्रह्मशक्ती ब्रह्माने ब्रह्मे मनाचे ते लागून चतुर्मुख रूप धरणे दलागी आले असे. ब्रह्मदेवाला काही दुःख होतं का? पण त्या ब्रह्मदेवानं ब्रह्मशक्ती निर्माण तिथे केलेली आहे. चतुर्मुखाची आणखी नाही. तिच्या हातामध्ये ढाल आहे, तलवार आहे, त्रिशूळ आहे, भाला आहे, बर्छा आहे, गदा आहे. हे सगळं आयुध घेऊन असणार ब्रह्मदेवाने शक्तीला निर्माण केलं आणि सांगितलं जा बाई युद्धाला. एक ब्रह्मदेवाची शक्ती आली, दुसरी महादेवाची शक्ती आली. तुम्ही का नाही आलेली आहे? युद्धाला जायचंय हिमालयाच्या ठिकाणी येथे झालेली आहे. आता ज्याप्रमाणे शंकर भगवंताचं रूप होत त्याचप्रमाणे त्या देवी भगवतीनं रूप धारण केलेलं आहे. आता ती पद्धत वरचीवर निघाली, असा असा पिळा टाकते क्या सहित वरी अडकवते. आता ती काय सगळं मानणार नाही. तिने चंद्रमस्तकाच्या ठिकाणी धारण केली, त्याच्यामध्ये गंगा ज्योती आणखी नाही, त्रिशूळ आहे, खेटेक आहे, आणखीन बाला ज्योती आणखीन बरोबर घेतलेला आहे. जसं शंकराचं रूप आहे त्याचप्रमाणे त्या देवीनं रूप धारण केलेलं आहे. कुमाराची शक्ती जाण शष्णमुखे शोभे आपण हस्ती दिव्य शक्ती धरून मयुरावरी बसली. याच्यानंतर कुमारानं म्हणजे कार्तिक स्वामीनं देखील असणारे 6 मुखाची शक्ती निर्माण केली आहे. आणि ती जिथे असणारी शक्ती ज्याला 6 मुख आहेत, अनेक प्रकारचे आयुध आहेत, आयुध घेतलेले आहेत आणि युद्ध करण्यासाठी युद्धभूमीच्या ठिकाणी निघालेली आहे. ती स्कंदाचे रूप धरुनी देवीशी सहाय्य झाली येऊनी असुरांच्या वधा लागुनी ती झाली कौतुके. कारण असुरांचा वध करायचा, दुष्टाचा संहार करायचा, दुरुक्तीचा संहार करायचा आहे, दुराचरणाचा संहार करायचा आहे, द्वेताचा संहार करायचा आहे. या मनामधल्या जे काय असणारा
नास्तिकतेचा जो विचार आहे या विचाराचा संहार करायचा आहे म्हणून ते असणार बरं का. कार्तिक स्वामीची जी शक्ती आहे ती युद्ध करण्यासाठी पुढे आलेली आहे. तैशीच वैष्णवी शक्ती गरुडावरी झाली बैसती, शंखचक्र गदा शार्दूल हाती खंडगधारी पातली. आता ही वैष्णवी शक्ती कुणाची होती? विष्णू भगवंताची होती. आता विष्णू भगवंताची वैष्णवी शक्ती गरुडावर बसलेली आहे. शंख आहे, चक्र आहे, गदा, जे भगवंताकडे जे आयुध होतं तेच आयुध या वैष्णवी शक्तीने घेतलेलं आहे. आणि त्या दैत्याबरोबर युद्ध करण्या सुंभ आणि निसंभा बरोबर त्यांच्या सैन्याबरोबर युद्ध करण्यासाठी ती हिमालयामध्ये थांबले गेलेली आहे. यज्ञ वराहाचे रूप जाण घेता झाला नारायण, ती वाराही शक्ती आपण येती झाली उदाशी. बघा पहिले अवतार म्हणजे सत्ययुगामध्ये वरारूप भगवंतानं धारण केलेलं होतं आणि पृथ्वीला त्याच्या पाण्यातून वर काढल्या गेले होते. ही वराह शक्ती त्या ठिकाणी प्रगट जिथे झालेली आहे, वराह भगवंती त्या ठिकाणी प्रगट झालेले आहेत आणि त्या दुष्टाचा संहार करण्यासाठी वराह राणी त्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी निघालेली आहे. नारसिंही नरसिंहाची शक्ती येती झाली साची, जिचे जटेने तडितांची रिचवली नक्षत्रे. याच्या नंतर नरसिंह शक्ती हिरण्यकश्यपूला मारणारे नरसिंह भगवान, त्या नरसिंहाची अर्धांगिनी त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. पण त्यांचे केस इतकाली नव्हते, नुसते केस असे फिरवले तर कितीतरी जिथे असणाऱ्या दुष्टांचा संवाद तिच्या केसामुळे जिथे होत होता. काय ताकद आहे बघा. माता भगिनीला राग येईल, तुमचं वैभव केसामध्ये आहे, तुमचं वैभव केसामध्ये आहे आणि ते वैभव तुम्ही जोपासायला पाहिजे. पण असं आहे चालू आता कातरल्या जाते, कुठं जाते? इलाहाबादला कातरल्या जाते, ती बी इतके बोटभर, कारण ते दान करावे लागते म्हणून. पण आता सगळं चाललेलं आहे ते केसाचं सगळं जाळच्या जाळात जसे नरसिंह भगवान होते त्याप्रमाणे त्यांचं देखील असणारी अवस्था त्या देवीची होती. निघाल्या तेजाच्या त्या हया तेने विजा जाती करपोनिया, दैत्य जळती ठाईचे ठाया पळू लागले सर्वही. एवढं तेज असणाऱ्या त्या नरसिंहाची पण जी असणारी शक्ती जिथे होती एवढं तेज निर्माण जिथे झालं, दगडाच्या सुद्धा लाया व्हायला लागल्या, झाडं झुडपं जिथे असणारी जळून राख होऊ लागली. जेवढी असणाऱ्या दैत्यांची सेना जिथे आलेली होती ना ते जे असणारे जुळू लागलेले आहे. ज्याप्रमाणे जिथे प्रळय काळीचा अग्नी असावा तो संपूर्ण ब्रह्मांडाला जाळतो त्याप्रमाणे जे ती जाळू लागलेली आहे. वज्रहस्ता इंद्र शक्ती ऐरावतारूढ शोभती, सहस्र नेत्रे विराजती शक जैसा तैशी असे. हो, याच्या नंतर कुणाची? इंद्र राजा. आता इंद्र राजाची अर्धी अंगिनी, आता पुरुष आहे पण पुरुषामध्ये स्त्री आणखी आहे बरं का, ते कुणकडेच बाजूला जात नाहीये. जशी आपलं शरीर आहे त्या शरीराच्या बाजूला सावली जात नाही त्या प्रकारे माया आणि ब्रह्म हे कधीच तुटत नाही, मरेपर्यंत तुटत नाही. मेल्यानंतर काही तुटत असलं तर असं मला वाटतं या, पण ते शरीरामध्ये संलग्न आहे. मग त्या इंद्राची चित शक्ती त्या ठिकाणी हातामध्ये भलं मोठं वज्र घेतलेलं आहे जे की आहे. तुम्हाला पाहायचे जर असले तर दिसणार नाही, पण नेपाळमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसत तिथं पंचमुखाचा चेहरा आहे भगवंताचा. 5 मुखामधून जिथे असणार मोठ्याने सिंह गर्जना केलेल्या आहे. हे देवीनो आता थांबू नका. हे दुष्ट जिथे आहेत, माया रूपे जिथे आहेत, कपट रूपे जिथे आहेत, दुर्जन आहेत, चांडाळ जिथे आणखी नाही, या सर्वांचा जिथे काटा काढा. आता मालकाची आज्ञा झाल्यानंतर गडी कशाला थांबल का? आज्ञा झाली, आज्ञा झाल्याबरोबर देवी पुढे काय करतात? इतक्यात देवी देहापासून निघाली शक्ती अति भीषण, तिचेही नाम चंडिका जाना अनंत शिवा वेष्टित जी. याच्यानंतर देवीच्या देहापासून एक शक्ती आणखी निर्माण झाली. आता पार्वती म्हणा, जगदंबा म्हणा, काली म्हणा, वैष्णव एक शक्ती निर्माण झाली. आता जी शक्ती जिच्यापासून प्रगट झाली तिच्यापेक्षा दुप्पट अशा प्रकारची त्या शक्ती तेज आहे. ती प्रगट झाली, प्रगट झाल्याबरोबर काय करते पुढं? ती अतिउग्र शक्ती भारी असंख्यात गर्जना करी, म्हणे सदाशिवा उधारी दूतत्व तुम्ही करावे. याच्यानंतर त्या देवीने मोठ्याने गर्जना केली, हे शंकर भगवान तुम्ही काय करा, आता दूताचं काम करा. मालकानं सांगितल्यानंतर गड्यानं काम करावं लागते अलीकडच्या भाषेमध्ये. ती पद्धत तुम्ही करा म्हणून त्या देवीने शंकर भगवंताला आज्ञा केलेली आहे. मी असे अपराजिता तू धूम्र जटिळ तत्वता, ईशान शंकर तू अनंता तरी एक आता करावे. भगवंता मी अपराजिता म्हणजे मी तारुण्य अवस्थेमध्ये आणखी नाही, नव यौवन माझं शरीर आहे आणि तुम्ही असणारे जटिल पुरातन कालापासून म्हणजे सत्ययुगापासून तुम्ही चालत आलेले आहात. जटिल अगदी म्हातारे आणखी नाहीत, जटा काय वळवल्यात, गजचर्म काय परिधान केलेलं आहे, अंगाला विभूती काय लावलेली आहे, नरमुंडाच्या माळा, अगदी जटिल जे आहात तुम्ही. असंच नाव ठेवतात का होय वाचक?
दूत होऊन जाई वेंगी शुभ निशुभांचे पार्श्वभागी अति गर्विष्ठ दानवा लागी बोध तुमचा करावा. शंकर भगवंताला आज्ञेनं जिथे असणार, नाहीतरी मालकीनीनं मालकाला सांगितल्यानंतर ऐकावाच लागते. आणि नाही ऐकलं तर भाकरीचा पत्ताच नाही. जा तुम्ही आमच्या सुंभ आणि निशिंबाला सांगा, आता मालकीनीनं मालकाला आज्ञा केलं ऐकावं लागतंय. शंकर भगवंतानं ऐकलं, काय करते आपण पुढच्या वेळीमध्ये ऐकू. अन्य ही जय जय दानव तया संगे असती सर्व त्या सर्वांशी असभ्य भाव होयशे करावे. शंकर भगवंताला सांगितलं सुंभ आणि निशुंभ दैत्य आहेत ना, हरकत नाही, त्या दोघांना बोध करा. त्यांच्या बरोबर जे दैत्य आलेले आहेत त्यांना देखील बोध करा. बघा, चांगलं माणसानं सांगितल्यानंतर ऐकण्याचा प्रयत्न करावा. जर समोरच्या विषयी जर शंका निर्माण होत असेल, हे काही चांगलं सांगितलं नाही. आता बघा, कलियुग आहे, कलियुगामध्ये खरं सांगितलेलं 100% खरं, त्यानं सांगितलेलं पटतच नाही. नरड खरडून सांगितलं तरी पटतच नाही. त्याच्यामध्ये 25% मिसळलं, 25% फक्त. फलाना चांगला सांगत होता हो, त्याच्यामध्ये 50% मिसळ. अहो फलाना लई चांगला माणूस आहे, 75% त्याच्यासाठी काही विचारायचीच गरज नाही. ही अवस्था आहे. शंकर भगवान त्यांच्या हितासाठी सांगण्यासाठी पाठवला गेलाय. शुंभ निशुंभाला सांगा, त्या दैत्य सेनाला सांगा, फक्त असणारे कार्य करू नका, अघोर कर्म करू नका, याच्यासाठी पाठवला गेले आहे. त्रैलोक्य इंद्राने भोगावे तुम्ही पातळा लागी जावे देवानी यज्ञ भाग सेवावे ह्याची उचित या काळी. देवीने सांगितलं शंकर भगवान तुम्ही सांगा त्यांना, दैत्य वर्गाने पाताळामध्ये जिथे जावं, राजा इंद्राने राज्याचा भोग असणाऱ्या बरं का अमरपुरीच्या ठिकाणी घ्यावा. आणि देवाधिकाने जो यज्ञाचा प्रोढांश आहे त्याला पायशी म्हटलं जाते किंवा प्रसाद अलीकडच्या भाषेमध्ये, ते देवाधिकाने जिथे ग्रासन करावं. एवढं जाऊन त्या दैत्याला सांगा. जीविताची आस्था असेल तरी ह्याची तुम्ही कराल नाही तरी मृत्यू पावाल संशय नाही सर्वथा. जर तुम्हाला वाचावं असं वाटत असल, जर असेल बरं का, जर तरचा प्रश्न या, तर तुम्ही पाताळामध्ये जा. आणि तुम्हाला जीविताची आशा जर नसेल मग कळत तसं करा. शंकर भगवंताला सांगू लागले तर अशा असं जाऊन त्या दैत्यांना सांगा, असा दोघांमध्ये चर्चा चाललेली आहे. तुम्ही युद्धाची इच्छा धरून युद्ध कराल ती दारुण तरी माझ्या शिवा संतोषून माणस तुमचे बक्षत का. याच्यानंतर सांगितलं, मला तुम्हाला युद्धाची जर हाव असेल तर माझे काही सेवक काही लेचे पेचे नाहीत किंवा कमकुवत नाही. सगळे जे बेद आणि मांस सडा झाला तिकडे आहेत भूतावळ. बघा, लग्नाच्या टायमाला शंकर भगवंताच्या भूतावळ कसे नाचत होते, कसे जिथे येत होते, आणि त्या पर्वतराज कसे घाबरले, मैना कशी घाबरली, ही अवस्था त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. देवी ते या प्रकारे सांगून शिवाशी पाठविले जाण म्हणून तिचे नाम विधान शिवदूती झाले. हो, शिवदूती झाले. आता या स्वतः नित्य जगदंबेनं शंकर भगवंताला निरोप दिला आणि निरोप तो परिपूर्ण दिलेला आहे. तो निरोप दूतांना म्हणजे राक्षसाला सांगण्यासाठी, जिथे असणारा सांगण्यासाठी सांगितलं, म्हणून दूत झाली शंकर भगवान. मालकीन झाली आली, झाली ना, घरात रानातून घरात गेलं. आमच्या हातात काही हे निऊ काही निऊ काही न्या म्हणले तर बरे, नाही म्हणले तर गप्प बसायची पाहिजे. बघा, आधी माया राणी आणि आधी भगवान आहेत. मायेनं भगवंताला सांगितलंय जाऊन त्यांना सांगा. आता सांगितल्यानंतर मालकिनीने सांगितलेलं का मालकाला ऐकावाच लागते, नाही ऐकली तर पंचायत. ती शिवदूती शिवरूपिणी विख्यात होती झाली जणी असो तेव्हा शिव जाऊनी दैत्याशी सांगता झाला. अशा प्रकारे शिवस्वामीनी शिवाची मालकीने पण मालकीने कारभाराला काम सांगितले. आता कारभाराला ऐकणं काम आहे. शंकर भगवान गेले दैत्याच्या जवळ आणि दैत्याला सर्व सूचना सांगण्यासाठी सुरुवात केलेली आहे. अशा पद्धतीने शंकर भगवान सांगतात ते आपण पुढे ऐकायचं. तुम्ही जावे पाताळाशी भोगावे स्वर्गाशी आईशी ऐकून या दैत्याशी क्रोध येता झाला. आता चांगलं सांगितल्यानंतर माणसानं ऐकावं. म्हातारे माणसं याच्यासाठी घरात असावी, पण आजकाल म्हातारे माणूस म्हटलं जीवावर आला. वर्गाश्रमामध्ये दिवसाळा लईच किरकिर करायला, लईच किरकिर करायला. म्हातारा माणूस नग हम दो
हमारे दो आम्ही 2 जण असतात 5 जणांना शंकर भगवान गेले आणि दैत्याला सांगितलं तुम्ही या देवीबरोबर युद्ध करण्यासाठी प्रवृत्त होऊ नका. तुम्ही काय करा पाताळामध्ये सुखाने जा आणि पाताळामध्ये गेलं तर सुखाने त्या ठिकाणचं राज्य करा. आता चांगलं सांगितलं का वाईट सांगितलं? चांगलं सांगितलंय, पण काही वेळेस माणसाला चांगलं सांगून सुद्धा पटत नाही. काय केलं? युद्धा लागून या संख्यात शास्त्र सज्जनिया जेथे होती कात्या येण्या तेथे पातले सर्व हे पातले सर्व शंकर भगवंताचं या दैत्याने ऐकलं नाही. हातामध्ये नाना प्रकारचे शस्त्रास्त्र घेतले जातात. माया भगवती ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी निघाले. ऋषीचे गोत्र त्यांशी कात्या म्हणती सर्वत्र त्यात उत्पन्न झाले पवित्र म्हणून कात्यानी त्याती. हे कुणापासून झाले? तो ऋषी पुत्र येतील, ऋषीचे नेत्र येतील. कश्यप ऋषी पासून याची निर्मिती झालेली आहे. कुणापासून तिथे गाठ झाला, कुणापासून किताडे झाले, कुणापासून माणसं झाले, कुणापासून नागपूर तिथे झालेले आहे, कुणापासून राक्षस झालेले आहे. हे कश्यप 13 पत्नी होते, एक नाही 2 नाही. आम्हाला एक अर्थ नाही, 13 पत्नी होत्या त्यांना. तर पण बघा त्यांची संस्कृती आहे आणि ते जिथे ऐकलेले नाही युद्ध करण्यासाठी निघायला गेलेले आहेत. त्या देवी मरे असोरपती नाना सर्वर्ष करती शूल परशु चक्र शक्ती हानी तिथे ते जेव्हा निशंक. ऐकल्यानंतर काय होते, ऐकल्यानंतर काय होते त्याची त्यांना जाणून घ्यायचे. शंकर भगवंताचं दैत्याने ऐकलं नाहीये. नाना प्रकारचे शस्त्रास्त्र बरोबर घेतलेले आहेत आणि ज्या ठिकाणी ती माया भगवती होती त्यांच्या बरोबर असणारे नाना प्रकारचे शस्त्रास्त्र सोडण्यासाठी सुरुवात. गुप्त प्रकट युद्ध करीत दैत्य अनेक स्वरूपे धरिती विचित्र असुरा माया येती नाना वाहिनी भैसवेना. प्रकारचे रूप धारण केलेले होते. अनेक प्रकारच्या माया तिथे असणारे दाखवल्या गेल्या आणि त्या भगवती बरोबर युद्ध करण्यासाठी सुरुवात. आपल्या शरीर करून सर्व तेव्हा देवीची लीला पाहून आश्चर्य करती सुरवर. काय सांगू कामेबाचे पुढे हे नाना प्रकारच्या शस्त्रास्त्रांचा वैशाव करत आहेत. पण देवी माया दाखवला गेली आहे. बघा महिला मंडळ राजयुद्ध लागल्यावर का महिलाचं गमनच कधी कळत नाही. बघा तू बारकाने विचार करा. कारण कृत त्रेता द्वापार आणि कली आतापर्यंत कळलं नाही. त्यांचा हाते आतापर्यंत कोणी काढलेलं नाही. आता देवी काय आकार करा हे आतापर्यंत ब्रह्मादिक देवाला कळालं नाही, साक्षात विष्णूला कळालं नाही, शंकर भगवंताला कळालं नाही. आपल्याला कधी काय भागी केली शिलगाय करी विक्राळ कटवांड ताडणे दैत्य मेळे प्राण टाकिले क्षणार्ध. वैष्णवी होती, शारदा होती, सगळ्याच्या सगळ्या प्रस्तुती जिथे होत्या हे दैत्य पण त्यांच्याबरोबर युद्ध करू लागलेलं आहे. इकडून शस्त्रास्त्रांचा वर्षाव होऊ लागलेला आहे. तिकडे देवी बसमध्ये बसून याला तोर बसा याच्या बरोबर भांडायला तयार झाली. ब्रह्मशक्तीने जल संपून किती एकाचे घेतला प्राण आहे तथापि कमंडल पूर्ण जल काही अटेना. देवाची जिथे शक्ती जिथे होती तिने कमंडल मध्ये पाणी आणलेलं होतं. कुठून? ब्रह्मभुवनामधून. त्याने त्या कमंडलचं पाणी घ्यायचं आणि असं फेकायचं. जसं फेकतात तसे मारायला लागले. त्याच्यातलं पाणी काही संपना गेलेलं आहे. बघा या जीवनामध्ये झरा असायला पाहिजे. कोणता झरा असायला पाहिजे? नामरूपाचा झरा असायला पाहिजे. आणि तो जर अखंड खंडेला जीवन याच्यामध्ये जर नामरूपाचा झरा असेल ना स्मरणीचा झराच आहे. आणि तो जर झरा बंद पडला इतका बंद पडला तो हालता अटॅक आला ते बंद पडता कामा नाही. मग त्या कमंडलून मधलं पाणी देखील संपायला तयार नाही. फेकलं की खालास, फेकलं की खालास. रुद्रशक्ती मारून विद्रोशिले असुर दल वैष्णवी चक्र दैत्य तात्काळ असंख्यात निवटे तसे. निर्माण झालेली शक्ती होती, विष्णू पासून निर्माण झालेली शक्ती होती. त्याला पराशक्ती म्हणायचं. त्रिशूळाच्या माध्यमामधून शंकर भगवंताच्या पराशक्तीनं त्रिशूळ मारून अनेक दैत्यांचा नाश केला. इकडे जिथे विष्णू पासून उत्पन्न झालेली शक्ती होती तिने सुदर्शन चक्र जिथे सोडलं, पुन्हा जिथे सोडली, याच्यापासून पुष्कळ जिथे दैत्यांचा संहार झाला. कुमाराची कुमारे कैमारे शक्ती
दाखवूया दैत्य संवारी इंद्र शक्त वज्र सत्वरी दैत्य आटती ते धवा अनेक दैत्यांचा तिथे संहार देखील झालेला आहे. इंद्राची शक्तीची ती त्या ठिकाणी प्रगट झाली होती. तिने देखील अनेक प्रकारच्या शस्त्रास्त्रांचा वर्षाव केला. रक्ताचे दोरे हाती दैत्य पडले न किती मार्ग तेव्हा नचले निश्चिती कबंद नाचती अपार एवढे लिहिले मागायला 2-4 दिवसात जसे भावे होता आपल्या इकडं तसा रक्ताचा चिखल जिथे झालेला आहे. मुळे त्या रक्तातून वाढ लागली. शिरा वेगळे झाले ना त्याला दोन राहते. मग असे जिथे असणार बरं का कबंद शिराबीन ते नाचू लागले तिकडून तिकडे. आता हे नाचेल का पण त्या काळात नाचू तिथं ताकद त्या काळात वेगळी होती. असे कबंद नाचू त्या रणनीतीमध्ये नाचू लागले. गजरात अश्वपद आवीर रक्त पुरे हाती अपार वार्याने हे मरू नये तुंड प्रहार दैत्य मारिले. दैत्य मारिले क्षणाला सर्वांचा नाश होऊ लागलेला आहे. सगळे रक्ताच्या भारामध्ये पडलेले आहेत. आणि ते मणी दोन्ही कडेला जे चिटकायला लागले ना नावासारखे चिटकायला लागले. मध्ये काही वाहून जाऊ लागले आहेत. त्या धामणीसारखे इरुळ्यासारखे माशासारखे कासवासारखे दिसू लागलेले आहेत. दाडे करण्या चक्रे करण्या वाराही टाके संवारुणी नरसिंह शक्ती विदारुणी नके दैत्य मारे तसे रूप होतं. वरा भगवंताच्या तिथे रूपापासून वराही निर्माण झालेली होती. शक्ती निर्माण झाली होती. जसं वरारूप भगवंताचा वेश होता त्याचप्रमाणे त्या शक्तीचा देखील वेश होता. नक काय वाढलेले तर शिवमुखी जे आणलेलं होतं दात काय वीज केल्या गेलेले त्या नकाकच वर बनायला चालू केली. आता दोघी जणीचं भांडण लागावं जर ऐकत नसेल ना तोंडावर नाही माहिती तैसेची तिने काली असंख्य वचिला दैत्यवली जिच्या तेजाची आणली दग्ध होती क्षणमात्र. एवढे मारले अगोदर तिचं उग्र रूप होतं. अनेकांचा संवाद केला. काही जे आजूबाजूला आसपास उभे होते ते टाकायचे खालास जसं कुंभकर्णाने लंकेमध्ये वाटायला गिळायला चालू केलं होतं ती पद्धतीने केलेली आहे चालू. नरसिंह शक्ती गर्जना ऐकून या दैत्य ताकिती प्राण चंडा हट्टास करिता नाना दैत्य पडती रणभूमी. आधार हे ऐकिला बाकीचे म्हणले मेला दक्षिण गेल्या मग गेलेल्या भाड्यामध्ये पडलेलं बरं ना. तो बाई काय आता वाचू देत नाही. ती शक्ती काय आता वाचू देत नाहीये. हे चंडाला राग आला तो चंड पुढे काय करतोय शिवदूती नादे करून दैत्य टाकी संवारण भूमीचे पडले ते शोभन निर्मल केले सर्वही आपण त्याची पूजा करावी तिथं विसर्जन करावं. त्याप्रमाणे ही शंकर भगवंतापासून शक्ती निर्माण झालेली होती. सर्वांचं सर्व तिथे असो या प्रकारे मात्र शोभ पावले हाती दारुण आयसे पाहता दैत्य जाणे पळते झाले दश दिशा. मारायला म्हणले मरण्यापेक्षा तिथे वाचलेलं बरं नग म्हणलं ते असणारे बघ बातम्या जायचं आणि तिच्याकडे जे गेले होते मारायला येऊ देत नाही. बरं आता मेले ह्या दोघं तिला नाही तर का गेली हे मोक्षाला गेलेले आहेत. काही जण म्हणले मला लिहिले आपण आले मागणीवाली किंवा चला आपल्या कुटुंबाकडं पळाले पाहुण्यास राज मग धावला रक्तबीज क्रोध युद्ध करावे असं दे देवा सवे ते या ज्योतिबानं रक्तबीज मारलाय का मला काय माहिती नाही पण मारला असं म्हणतोय. जसं आई आणि महिरावण त्यांच्या रक्तापासून अनेकाची निर्मिती होत होती त्याप्रमाणे हा रक्तबीज असणारा ज्योतिबाने मारलेला आहे. त्याचं रक्त खाली पडले की आणखी निर्माण व्हायचे. रक्त खाली पडले की आणखी निर्माण व्हायचे. अग्नी असताना ते रक्त जाळून टाकलं आणि नंतर रक्तबीज मारला. तोच रक्तबीज असणारा या माया भगवती बरोबर युद्ध करण्यासाठी ज्याच्या शरीरापासून जेव्हा रक्तबिंद पडे मेदिनी त्या सारिके दैत्य तक्षणी उत्पन्न होय महिलावण्यापासून जसे असणाऱ्या पाताळाच्या ठिकाणी लहान घटना घडली होती. रामप्रभूला धर्मसंकट निर्माण झालं पण बुद्धीचा दाता त्या ठिकाणी हनुमान जोड केले. म्हणजे असं व्हायला लागले. रामाला बिल सोडून अमृतकुंडाकडे गेले तो भोंगे त्या ठिकाणी अमृत शिल्प ते सगळे चोर राहिले. सगळे त्यांचा मालक होता फक्त तेवढ्या वाचव मला मारून तिचं काम करतो. त्याप्रमाणे या रक्तबीजाचं शेतामधून रक्त पडलं की अनेक रक्तबीजांची निर्मिती होऊ लागली. तो हस्तया लागे होणी धावला न लागत क्षण इंद्रशक्ती ते वज्र मारून ताडण केले तयासी.
ठिकाणी गोलांना युद्ध करू लागलेला आहे आणि युद्ध करत असताना इंद्राची जी अर्धांगिनी अर्धशक्ती असणार तिनं वज्र त्याचे मारलं त्याचं हनन करण्यासाठी. पण पुढे काय झालं तेव्हा सहजाची रक्त पडता भूमीवरी दैत्य उद्भवले तद्रूप पराक्रमी ते शस्त्र घेऊन युद्ध धर्मी प्रवर्तले सर्वही. एकासारखे एक आता रक्तबीज जिथे असणार त्या इंद्राच्या आदिशक्तीनं वज्राचा प्रहार केल्याबरोबर अनेक बीज असणारे दैत्य निर्माण झाल्यावर जो मूळ पुरुष होता त्याच्यासारखे सगळेच्या सगळे युद्ध करू लागलेले होते. त्यांच्या हृदयापासून निश्चित जितके रक्तबिंद पडत तितके दैत्य होती समस्त रक्तबीजा सारिके. आता सम आता ह्या जगामध्ये जर आपण बघत गेलो तर आवळे जावळे असते ते त्यांच्यामध्ये बदल आहे. माणसासारखा माणूस या ब्रह्मांडामध्ये कुठंच नाही पण त्यांच्यामध्ये आता त्याच्यापासून उत्पत्ती होती. पण रक्तबीज एका रक्तबीजाला मारलं त्याचं रक्त खाली पडलं त्याच्या स्वरूपाला स्वरूप जोडेल अशा प्रकारचे तयार होणार. त्याच सारिका पराक्रम क्रोध करिता संभ्रम नाना शस्त्रे लक्ष्मी वर्म देवी लागी ताडीती. निर्माण व्हायला गेलं आणि देवीचा प्रहार मारण्यासाठी ते सगळ्याच्या सगळं एकाच वेळेस शस्त्रास्त्रांचा वर्षाव येणेंद्रिय करून या रक्तबीजाचे मस्तक केले चूर्ण रक्त पडिताची दैत्य उत्पन्न सहस्त्रवधी झाले. त्या वज्राच्या साह्यानं त्या रक्तबीजाचं डोकं तिथे चिंगड्या करून टाकली. आता रक्त तिथे खाली पडणार नाहीये. जसं रक्त पडलं तसं लक्षावधी निर्माण झाले. वैष्णवी मारी चक्र धरे नाही शक्ती गदे करी ताडण रक्त पडता भूमीशी जाण असंख्यात होती ते. एक तर वैष्णवी माया ती चक्राच्या साह्याने मारू लागलेली आहे. इंद्राची शक्ती वज्रानं मारू लागलेली आहे. शंकराची शक्ती त्रिशूळानं मारू लागलेला आहे. आणि जेवढे मारतो त्याच्यापेक्षा दुप्पट. कमार शक्ती शक्ती रुद्र शक्ती नरसिंह शक्ती चामुंडा आणि शिवदूत युद्ध करती झाल्या. शिवशक्ती आहे कार्तिक स्वामीची शक्ती आहे गणपतीची शक्ती जी आहे ब्रह्मदेवाची शक्ती आहे. हे सगळ्याच्या सगळ्या एकाच वेळेस या जिथे असणार रक्तबीजाबरोबर युद्ध करत आहेत. पण अधिक उत्पन्न होऊ लागलेले आहेत. आपले शस्त्र घेऊन या संग्राम करीती मातृगण परिदैत्य असंख्यात होऊन जग सर्वत्र व्यापिले. दुसऱ्याचं घेतलं नाही उष्ण जर घेतलं तर परत मागे घ्यावं लागते. आपलं शस्त्र आपल्या शस्त्राने संहार करू लागले. इकडे हे दैत्य अधिकोत्तर उत्पन्न झालेले अनेक प्रकारचे शस्त्रास्त्र बरोबर घेत आहेत आणि युद्ध करत आहेत. तेव्हा ऐसे कौतुक झाले स्वर्ग मृत्यू पाताळले स्थान रीते नाही राहिले या त्रैलोक्या माघारी. आपण आसंका होता त्या टायमाला. आता स्वर्गात तेवढेच पृथ्वीवर तेवढे आणि पाताळात तेवढे. आता गणित करा किती झाले असतील. एवढे दैत्य या भूमंडळाच्या ठिकाणी दाटले गेले. आता पुढे शक्ती काय करते रक्तबीज जिकडे तिकडे पाहुणे देवाशी पडले साकडे ब्रह्मादिक भयचे भयभीत वेडे होते झाले सर्वही. रक्तबीज जिकडे बघा तिकडे रक्तबीज जिकडे बघा तिकडे रक्तबीज. राजाराव सुद्धा असा झाला होता ब्रह्मरूप झाला होता. पण सर्वत्र जिथे राम पाठ होता. हे रक्तबीज सगळेच्या सगळे जिथे असणारे दिसू लागले. देवादी घाबरले म्हणजे आता कसे आईसे पाहुणे तेव्हा चंडिका काली ते बोलती झाली ने काय म्हणे मूक पसरून सकळे का रक्तबिंदू प्राशन करी. चंडिकेला घाबरू नका. हे दैत्य उत्पन्न व्हायला लागलेत ना त्यांचा नाश मी करते. जेवढे रक्ताचे थेंब खाली पडते तेवढे मी तिथे असणाऱ्या वेळ करून टाकते. आता रक्ताचा थेंब जर नाही खाली पडला तर पुन्हा जिवंत होणार नाही. म्हणून त्या सैनिकांनी सांगितलं मी सगळ्याचे सगळं रक्त पिऊन टाकते. रक्तापासून उत्पन्न असूर त्याची भक्षय करी सत्वर तुझा सांगितला हा प्रकार करिता मरण पावेल तो. मरण पावेल तो. त्या देवीने सांगितलं मी जे पडणारं रक्त आहे सगळ्याच्या सगळं तिथे पिऊन टाकते आणि रक्त नाही खाली पडलं म्हणजे रक्तबीज निर्माण होणार नाही. रक्तबीज निर्माण सांगितलं काय झालं आयशे सांगून देवी त्वरित शूल घेऊन असे मारित काली पूक पसरून या गिळीत रक्तबिंदू ते काही. रागाच्या ऐशामध्ये माया भगवतीनं त्रिशूळानं मारायला चालू केलं.
कालिका देवी तिथं हजारच होती. तिनं रक्त जे खाली पडायला घालायचं ते गड्डा गड्डा प्यायला चालू केलं. एक रक्तबीज उत्पन्न व्हायला तयार नाहीये. रक्तबिंद न पडे मही तेव्हा दैत्य वाटले सर्वही असंख्यात बचले पायी मुख पसरुनी कालीने. सर्वांनी कालीने एक दिवस आपल्याला उपास असले तर दीड किलो साबुदाणा लागला. आता त्या कालिका देवीचं पोट तेवढं असं पण सगळं पचवण्याची शक्ती त्यांच्याकडे होती. पचवण्याची शक्ती आपल्याकडे नाही. मग त्या कालिका देवीनं ते रक्तबीज खाऊन टाकले. रक्त पडणारे प्राशन केलं. त्याच्यामुळे रक्तबीज पुन्हा निर्माण झाला नाही. आणि जे ओरिजिनल होता तो त्या ठिकाणी मृत्यू लोकांच्या भारामध्ये पडलेला आहे. त्यांचा विजय होऊ लागला. मंडळी